आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडतंय पाहूया त्याबाबतच्या टॉप 9 घडामोडी। नवीन वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता। श्रेणीनुसार ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ होण्याची चिन्ह। राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे। पुढील आदेशापर्यंत फणसाळकर तात्पुरता कारभार पाहणार। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 23 फरार आणि वॉन्टेड आरोपींना अटक। 217 ठिकाणी कोमिंग ऑपरेशन। 7964 वाहनांची तपासणी। नालासोपारा परिसरामध्ये 1,47,00,000चे ड्रग जप्त। 2 नायजेरियन नागरिकांना अटक। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थ विरोधी विभागाची धडक कारवाई। मुंबईमध्ये 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान या अंतर्गत मुंबईच्या कानाकोपऱ्याची साफसफाई करण्यात आली। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया पासून हे अभियान सुरू करण्यात आलं। उल्हासनगरमध्ये देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक। कल्याण आणि हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये आरोपींवर अनेक गुन्हे दाखल। पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैद्यांचे तळोजा कारागृहात स्थलांतर होणार आहे। येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं पाऊल। पुण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कंत्राटी कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत। लवकर पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुण्याजवळच्या मुळशीमधील वनक्षेत्रामध्ये 31st कल्चरमुळे वन्यजीवांची होरपळ झाली आहे। वन्य क्षेत्रामध्ये चुली पेटवून पार्टी करण्यात येत असल्यामुळे मारुंजी गावालगतच्या डोंगरावर वणवा भडकल्याची घटना पाहायला मिळाली। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा यामध्ये होरपळून मृत्यू होतोय।